कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिलाय। या निर्णयाने सर्वाधिक धक्का उद्धव ठाकरे गटाला बसलाय। हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा निर्णय घेण्यापूर्वी मनसेच्या नेत्यांची गुप्त बैठका घेतल्या आणि त्याची कल्पना राज ठाकरेंना होती हे देखील आता स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरेंचे हाडवैरी असलेल्या एकनाथ शिंदेंसोबत मनसेचे नगरसेवक जातात आणि राज ठाकरे त्याबाबत उघडपणे काहीही बोलत नाही। ही ठाकरे गटासाठी अतिशय वेदनादायी बाब ठरली आहे। एकनाथ शिंदे बेईमान आहे, महाराष्ट्र द्रोही आहे आणि हीच विशेषणे त्यांच्यासोबत जाणाऱ्यांनाही लागू पडतात। अशा तिखट शब्दात प्रतिक्रिया देऊनही राज ठाकरे मौन बाळगून आहेत म्हटल्यावर उद्धव ठाकरे नक्कीच विचारात पडले असतील। उद्या विकासाच्या नावाखाली संपूर्ण मनसेच महायुतीसोबत गेली तर आपल्याला हातावर हात देऊनच बसावे लागेल। या कल्पनेमुळे अस्वस्थ झालेल्या ठाकरे गटाने आता थोडी वेगळी भाषा सुरू केली आहे। एखाद्या ठिकाणी खरोखर अस्थिरता असेल तर ती संपवण्यासाठी एक वेळ भाजपला पाठिंबा देऊ, परंतु एकनाथ शिंदेंना नाही, हे ठाकरेंच्या प्रवक्त्यांचेच वाक्य पुरेसे बोलके ठरतंय। खरे तर ते यातून मनसेला हे सुचवू पाहतायत की तुम्ही भाजप सोबत हातमिळवणी केली तर आमची हरकत असणार नाही, परंतु शिंदेंसोबत जाऊ नका। सध्या तुम्ही भाजप सोबत तडजोड करा, पुढे तुमच्या मागोमाग आम्हीही भाजप सोबत येऊ शकतो असे तर ठाकरे गटाला म्हणायचे नाही ना, अशी शंका त्या वक्तव्यामुळे निर्माण होत आहे। मनसे सत्तेसोबत गेली तर उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांनाही आपण सुद्धा सत्तेसोबत जायला हवे असे वाटू शकते। त्यातून पुन्हा नवीन फूट पडण्यापेक्षा आपला सगळा पक्ष सत्तेत सामील करायला काय हरकत, असा विचार कदाचित ठाकरे गट करत असावा। शेवटी धीर कुठवर धरणार हा प्रश्न आहेच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।